कोट्यवधींची आलिशान घरे आणि महागड्या कारचा मालक कॅप्टन कूल धोनीची संपत्ती तरी किती, तेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। कॅप्टन कूल धोनीकडे कोट्यवधींची आलिशान घरे आणि महागड्या कार बाईकसह एकूण संपत्ती आहे, तीच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्याची नेमकी एकूण संपत्ती किती आहे? भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ज्याला प्रेमाने MS धोनी, कॅप्टन कूल या नावाने ओळखले जाते, भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, त्याने क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली। धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आजही त्याच्या फॅन फॉलोइंग आणि संपत्तीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे। क्रिकेटच्या मैदानाबाहेर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धोनी आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे। कॅप्टन कूल धोनीकडे कोट्यवधींची आलिशान घरे आणि महागड्या कार बाईकसह आज एकूण संपत्ती किती आहे ते आता आपण बघूयात। धोनीच्या सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक म्हणजे त्याच्या मूळ गावी म्हणजेच रांची येथे असलेले कैलाशपती नावाचे भव्य फार्म हाऊस। अतिशय विस्तीर्ण अशा फार्म हाऊसमध्ये अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे, ज्यात एक अल्ट्रा मॉडर्न पर्सनल जिम, स्विमिंग पूल, क्रिकेटसाठी नेट, प्रॅक्टिस फील्ड आणि इंडोअर स्टेडियम, तसेच हिरवीगार बाग यासह एक 5 स्टार हॉटेल देखील आहे। शहराच्या गजबजापासून दूर अगदी शांत ठिकाणी हे फार्म हाऊस आहे। या आलिशान फार्म हाऊसची किंमत 6 कोटी रुपये आहे। विशेष म्हणजे या फार्म हाऊसची रचना स्वतः धोनीने डिझाईन केली आहे। रांचीच्या रिंग रोडमध्ये 7 एकर जागेवर धोनीची ही मालमत्ता आहे। याशिवाय देहरादूनमध्येही त्याचे एक आलिशान घर आहे, ज्याची किंमत सध्या अंदाजे 17.8 कोटी रुपये इतकी आहे। रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीव्यतिरिक्त धोनीकडे आकर्षक महागड्या कार्स, पॉवरफुल बाईक्स आणि लक्झरियस गाड्या आहेत। MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या त्याच्या बायोपिकमध्ये दाखवल्याप्रमाणे धोनीला तरुण वयापासूनच बाईकची विशेष आवड आहे। त्याचे गॅरेज म्हणजे कार, बाईक्स आणि शौकिकांसाठी एक खरेखुरे नंदनवन आहे। धोनीकडे हमर H2 75 लाखाची, ऑडी Q7 88 लाख, SFX लँड रोवर ज्याची किंमत 44 लाख, महिंद्रा स्कॉर्पिओ फरारी 599 3 कोटीची, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक 75 लाख, निसांग जोंगा 10 लाख, त्याच्याच नंतर मर्सिडीज बेन्झ GLE, रॉल्स रॉयस आणि सर्वात जुने हिंदुस्तान मोटर्स ॲम्बेसेडर अशा महागड्या कार आहेत। क्रिकेटनंतर जर कोणत्या गोष्टीवर धोनीचं प्रेम करत असेल तर ते आहे बाईक्स, कारण त्याच्याकडे जवळपास 70 बाईक्सचा एक प्रभावी संग्रह आहे, ज्यात हार्ले डिव्हिजन फॅट बॉय ही बाईक आहे, ज्याची किंमत 24 लाख रुपये इतकी आहे। त्याच्यानंतर त्याच्याकडं कावासाकी निंजा H2 ज्याची किंमत 32 लाख आहे। अशा अनेक बाईक्स त्याच्याकडे आहेत। यामाहा राजदूत ही धोनीची पहिली बाईक आजही त्याच्या गॅरेजमध्ये आहे। विशेष म्हणजे त्याने आपल्या कार्स आणि बाईकसाठी एक भव्य असं गॅरेज उभं केलं आहे। धोनीची एकूण नेटवर्थ बघायला गेलं तर आपल्याला धोनीची एकूण नेटवर्थ जवळपास 1140 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे। त्याच्या निव्वळ संपत्तीमध्ये त्याच्या वार्षिक पगाराचा समावेश होतो, जो 50 कोटींपेक्षा अधिक आहे, तर त्याला अनेक ब्रँड एंडोर्समेंट $27 इतकी रुपये मिळते। त्यामध्ये BCCIची देखील कमाईचा समावेश आहे, त्यामध्ये वार्षिक BCCI देखील त्याला पैसे देते। त्याच्यानंतर द अनटोल्ड स्टोरी या त्याच्या बायोपिकमधूनही त्याने 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे। धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असताना त्याला वार्षिक पगार 50 कोटीहून अधिक होता, तर त्याला आता अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न $27 मिलियन असल्याचे सांगितले जाते। यात IPLसाठी तो 12 कोटी रुपये इतकी फी घेतो। तसेच धोनीने इतर अनेक क्षेत्रात गुंतवणूक देखील केली आहे, तसेच त्याच्या अनेक कंपन्या देखील आहेत। तर कशी वाटली मित्रांनो धोनीबद्दलची ही माहिती? एकूणच त्याची एकूण संपत्ती ही 1140 कोटी रुपयांच्या आसपास आहे असा अंदाज आहे। तर आपल्याला धोनीप्रमाणेच इतर कोणत्या खेळाडूची माहिती पाहायला आवडेल किंवा नेटवर्थ पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।